हॅलो अँड वेलकम बॅक गाईज. तर आज आपण अटर्नी जनरल ऑफ इंडिया या ऑफिसबद्दल इन्फॉर्मेशन घेत आहे. हे ऑफिस भारतीय संविधानाच्या आर्टिकल 76 मध्ये डिफाईन केलेले आहे. हे हायेस्ट लॉ ऑफिसर असतात आपल्या देशामध्ये आणि ज्या केसेसमध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अगेन्स्ट केस झालेले आहे तेथे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला रिप्रेझेंट करण्याचं काम अटर्नी जनरल ऑफ इंडिया करतात. त्याचप्रमाणे त्यांची जी अपॉइंटमेंट आहे ही प्रेसिडेंटकडून केली जाते, पार्लमेंटकडून नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे जेव्हा प्रेसिडेंट अपॉइंटमेंट करतात तर त्यांना काही मिनिमम एज क्रायटेरिया फॉलो करावा लागत नाही. त्यानंतर जे क्वालिफिकेशन्स आहेत अटर्नी जनरल ऑफ इंडिया बनण्यासाठी तर ते सेम क्वालिफिकेशन्स आहेत जे सुप्रीम कोर्टचा जज बनण्यासाठी लागतात. त्याचनंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी त्यांची टर्म आहे ती फिक्स नसते, ती प्लेजर ऑफ प्रेसिडेंट वरती डिपेंड करते. प्रेसिडेंट ती टर्म डिसाईड करतात, अशी काही फिक्स टर्म नसते. जर अटर्नी जनरल ऑफ इंडिया यांना जर रेजिग्नेशन द्यायचंय तर ते त्यांचं रेजिग्नेशन प्रेसिडेंटकडे देऊ शकतात, पार्लमेंटकडे नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर जी त्यांची सॅलरी असते अटर्नी जनरल यांची जी सॅलरी असते ती देखील काही फिक्स नसते, ती देखील प्रेसिडेंट डिटरमाइन करतात की किती सॅलरी त्यांना द्यायची. त्यानंतर आर्टिकल 88 आहे संविधानाचं, त्याप्रमाणे अटर्नी जनरल यांना भारताच्या टेरिटरीमध्ये असलेल्या प्रत्येक कोर्टमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे लोकसभा किंवा राज्यसभा जे आपल्या पार्लमेंटच्या हाऊसेस आहेत तर तेथे देखील अटर्नी जनरल हे प्रेझेंट राहू शकतात. त्याचप्रमाणे ज्या पार्लमेंटच्या कमिटीज आहेत ज्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे तेथे देखील ते उपस्थित राहू शकतात. पण तेथे एवढी महत्त्वाची एक आणखी महत्त्वाची गोष्ट की त्यांना तेथे वोट करण्याचा अधिकार नसतो कोणत्याच ठिकाणी. आर्टिकल 105 आहे भारतीय संविधानाचं, त्याप्रमाणे मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजे जे खासदार असतात त्यांना जे प्रिव्हिलेजेस आणि काही इम्युनिटीज त्यांना प्रोव्हाइड केल्या जातात त्या सेम प्रिव्हिलेजेस आणि इम्युनिटीज ह्या अटर्नी जनरल ऑफ इंडिया यांना देखील प्रोव्हाइड केलेल्या असतात. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अटर्नी जनरल हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सर्वंट नसतात आणि यामुळेच ते प्रायव्हेट लिगल प्रॅक्टिस जी असते तर ते देखील करू शकतात, त्यातून ते डिबार केलेले नसतात. त्याचप्रमाणे अटर्नी जनरल यांना त्यांच्या कामामध्ये मदत होण्यासाठी सॉलिसिटर जनरल आणि ॲडिशनल सॉलिसिटर जनरल असतात. परंतु हे एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे सॉलिसिटर जनरल आणि ॲडिशनल सॉलिसिटर जनरल हे आर्टिकल 76 मध्ये डिफाईन केलेले किंवा मेन्शन केलेले नाहीत. तर हे आहे अटर्नी जनरल ऑफ इंडिया. थँक्यू.